नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूटिंग अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ लाईक करा, न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. समजू शकता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा संताप. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कांद्यासारख्या पिकाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ताप पुन्हा उफाळून येत असल्याचं पाहायला मिळाले. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून निर्यात वाढीसाठी प्रयत्न करायचा शेतकऱ्यांची मागणी असताना याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची स्थिती आहे. एकंदरीतच या ठिकाणी आधीच कवडीमोल शेतकऱ्यांना कांद्याला भाव भेटतोय आणि यामुळे एकंदरीत शेतकरी संतप्त झालेले आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट म्हणजे कांदा दरातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांना रास्ता रोको. तांदूळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांद्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाल्याने 21 तारखेला संतप्त शेतकऱ्यांनी चांदवड मुंबई आग्रा महामार्ग रोखत संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी सकाळी 10 ते दुपारी 12:30 ते सुमारे 2.5 तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील बालिकांच्या हत्येच्या निषेधार्थ कसमादी परिषदेतील बहुतांश बाजार समित्या शुक्रवारी 21 तारखेला कांदे लिलाव बंद होते. परिणामी चांदवड बाजार समितीची कांदा आवक अधिक झाली. त्यामुळे उन्हाळ कांद्याला 500 रुपयापासून तर खरीप लाल कांद्याला प्रति क्विंटल 280 रुपये दर मिळाल्याने शेतकरी संतापले. शेतकऱ्यांनी रास्ता रोकोला सुरुवात केल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. धन्यवाद. लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्कीच करावे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते आणि शेतकऱ्यांची समजूत काढून एकंदरीतच या ठिकाणी समजूत काढून कोतवाल यांनी त्यांची समजूत काढली. महाविकास आघाडी व शेतकरी संघटनेत्यांनी सरकारच्या धोरणाने निषेध केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याच्या फेर लिलावाची मागणी केली. अखेर व्यापाऱ्यांनी दर वाढवून बोली लावल्याने लिलाव पुन्हा सुरू झाले. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझा व्हिडिओ तोपर्यंत तुमच्या महाराष्ट्र लाईक शेअर सबस्क्राईब करून